हॅलो नमस्कार. तर कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार आहेत. स्वागत आहे तुमचं आपल्या समृद्धीच्या ब्लॉगमध्ये. तर लास्ट व्हिडिओ मी जसं सांगितलं होतं की ह्याचा पुढचा व्हिडिओ प्रवीणच्या बर्थडेचा असेल आणि त्याचा बर्थडे उद्या आहे. पण आज ब्लॉग घेण्याचं कारण म्हणजे उद्या त्याच्या बर्थडेसोबत आमची 6th ॲनिव्हर्सरीसुद्धा आहे. सो हॅपी 6 टू अस. आणि आता मी ठरवलं की उद्या तर आम्ही चाललो फिरायला. ते कुठे ते त्याचे ब्लॉगसुद्धा येतीलच, मी आत्ता रिव्हील करणार नाही आहे. पण आत्ता रिव्हील काय करायचं आहे ह्याचीच व्हिडिओ मी काढते. मला नाही माहिती मी काय बोलते. मी इतकी एक्सायटेड आहे ना ती गोष्ट किंवा ती सरप्राईज प्रवीणला देण्यासाठी. तर माझी खुशी तुम्ही प्लीज समजून घ्या. आणि त्याचं बर्थडे गिफ्ट काय आहे आणि ते कुठल्या दिवशी देते हे सगळं या व्हिडिओमध्ये असणार आहे. तर आज गुढीपाडवा आहे. तर सगळ्यात आधी तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आजच आपण प्रवीणला त्याचं बर्थडे गिफ्ट देणार आहोत. तर मी खूप जास्त एक्सायटेड आहे. गेले महिनाभर मी काय करते, मी काय खोटं बोलते हे मला माहिती आहे. गेले महिनाभर ते गिफ्ट मी त्याच्यापासून लपवून ठेवलं आहे. त्याच्या सगळ्याची जी असते ना एक कसं आणायचं आहे, काय करायचं आहे, काय केलं पाहिजे, आता ही प्लॅनिंग काय, ती प्लॅनिंग काय, मोबाईल लपवून ठेवणं. कारण आपण कोणाशी त्याबद्दल काय बोलतो किंवा काय मॅसेजेस असतील किंवा कुठल्या प्रकारचं काय असेल. कारण ऑब्वियस हे सगळं पेमेंट सगळं आपल्या फोनवरनंच होतं. सो ती एक मनात भीती होती की प्रवीणला काय कळेल का. तर ते काय गिफ्ट आहे तुम्हाला पुढे कळेलच. पण आता मी इतके दिवस झाले ना तुम्हाला सांगते की मी हे टाईम मोजते, लिटरली टाईम मोजते, दिवस मोजते की आज दिवस आला, उद्या दिवस आला, आता संपेल, नंतर संपेल, आता मी प्रवीणला सांगेल, नंतर मी प्रवीणला सांगेल, हेच चालू होतं. पण आता मी खूप खुश आहे. फक्त किती वाजलं होतं, काहीच तास बाकी. मग मी त्याला त्याचं गिफ्ट देणार आहे, त्याला रिव्हील करणार आहे की काय तुझं गिफ्ट असणार आहे. मी खूप जास्त एक्सायटेड आहे. तर तुम्ही सुद्धा माझ्यासोबत ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आणि माझा हा जो अवतार आहे तो इग्नोर करा, कारण घरात बाबा असंच असतो आपण. तर सगळ्यांनी ब्लॉग बघा शेवटपर्यंत आणि आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी बोलली होती ना नवीन घड्याळ घातलं की वेळ चांगली होते. हा मग हे पण करायचं का? हे पण काय चाकू बिकू कसली चावी उघडा तर. कॉंग्रॅच्युलेशन्स टू युअर फर्स्ट गाडी. मुवमेंट इज युअर्स. वाट कसली बघताय? जा आता खाली. गाडी तुमची वाट बघते गेले 2 दिवसापासून. बघू काय वाटतं, गाडी असेल की नसेल? काय सीन आहे तुमचा? एक्साइटमेंट. ही आहे खुशी ना आली. येते ना तुम्ही? दे चावी, बघ उघडून. अरे तुम्ही इथं, तू पण ये इथं. इकडे ये तू. जा. या जा खुशी. पूर्वी तू शिकवणार ना मला, मी शिकवणार आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स, तुमची पहिली गाडी. हॅपी बर्थडे प्रवीण. आवडली? बोलले होते ना मी तुम्हाला, तुम्ही ज्या गोष्टीवर माझ्या समोर हात ठेवाल ती गोष्ट तुमची असेल. काय ही गाडी घेण्यामध्ये माझं पण एक स्वार्थ आहे. आपलं प्रेम फक्त 6 महिन्याचं आणि त्यात मी फक्त 3 वेळा तुम्हाला भेटली आहे. ॲज अ कपल तुमच्या मागे बसून फिरण्याचं स्वप्नच राहील. आणि त्याला आता 5 वर्ष झाली आहेत म्हणून मी घेतली. आवडली का?
काय झालं. नीट लावा. जा सावकाश. जा सावकाश, हळूहळू जा. आता मला सांग कसं वाटतंय तुला तुझी गाडी हातात घेऊन. खूप छान वाटतंय. ओव्हर ऍक्टिंग ओव्हर ऍक्टिंग नाही, ओव्हर ऍक्टिंग. मला खूप वर्ष चालेल की स्वतःची गाडी असावी. आणि माझ्या काही अडचणींमुळे मला घेता नाही आली. खूप वर्षापासूनची इच्छा होती. मी पण स्वतः घेऊ शकलो नाही. आज माझ्या बायकोने माझ्यासाठी गिफ्ट केली. कॉंग्रॅच्युलेशन टू युअर फर्स्ट ऍक्सेस गाडी. मगापासून रस्त्याभर प्रश्न विचारतोय की कितीला घेतली, कशी घेतली, काय घेतली. जरा पण धीर काढत नाहीये हा. सो आता म्हटलं याला देतेच बाबा. आणि ह्याची गाडी आहे तर ह्याला पावत्या बिवत्या सगळं दिलं पाहिजे ना, म्हणून मी आता देऊन टाकलं. एक्झिस्टिंग वॉरंटीचं कार्ड यायचं बाकी आहे. बाकी सगळे ॲक्सेसरीज त्यांनी मला हँडओव्हर दिलेले आहेत. हा दाखव दाखव, सगळं सगळं कसं दाखवतो तरी. काही गोष्टी रिव्हील ठेवायच्या असतात.